आता चिडली, तिला नाही मिळालं आपला केक. आपला केक घे, राहू दे मला नको. इथून पण आपण पाण्याचा वगैरे व्ह्यू एन्जॉय करू शकतो. पाण्याचा खळखळ आवाज वगैरे इथपर्यंत येतोय पूर्ण. कसलं भारी नेचर आहे वगैरे. म्हणजे मला जसं ड्रीम असे आहेत ना की असे प्लेसेस फिरायचे आणि तसंच एक लोकेशन आहे हे पण. हिच्यानं सीमेवर सोडलं पाहिजे, शत्रूचं काही खरं नाही. मातीत डुंबून डुंबून मारेल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. आणि आज आहे आमच्या दिदुडीचा बड्डे. कुठे गेली बड्डे गेली? हां, चला सगळ्यांनी तिला विश करा कमेंटमध्ये. तर त्यासाठीच आम्ही एक मस्तपैकी प्लॅनिंग केले. आम्ही चाललो आहे कॅम्पिंगला आणि आता वाजलेत 2:45. तर निघालेत सगळे. बघा मग काय काय होतंय, आमचा प्लॅन कसा आहे, कसं सेलिब्रेशन होतंय, कसं होतं हे मला पण माहीत नाही. कारण तिथे केक वगैरे कसं पोहोचणार हे माहीत नाही मला. कारण तिथे जवळपास असं हे नाही आपल्याला काय सिटी वगैरे. तर सगळ्या गोष्टी कशा अरेंज होत आहेत ते बघूया. बड्डे गर्ल आता जोरात घाबरलेली आहे कारण आम्ही लिफ्टने आलो आणि अचानक लाईट गेली. सो लिफ्टमध्ये अडकलेलो. मला इतक्या ज्या शिव्या घातल्या हिने, जीवाला लयच घाबरते बाबा. मला एक बाळ आहे, बाळ. लय शिव्या घातल्या यार. माझे हात पाय कापायला लागले. बॅग दे इथं बापू. बबड्या हाय कर. हाय. मी पण बसू एकदा भन्नाट त्याच्यावर. बघा स्वतःचे स्टेटस कितीदा बघतीये. किती राहिलंय अजून आपलं डिस्टन्स? 12 किलोमीटर. बरं झालं नशीब केक शॉप पण मिळालं. टेन्शन आलेलं कुठं मिळायचं सेलिब्रेशन केक बघून. ए उठला आमचा बबड्या. झोपला होता. तू फसवत होते आम्हाला. आमचं ऐकत होती ना सगळं. येते तू. गेल्यावर शिकायला सशाचं पिल्लू दिसतंय. काम आपल्याला नाही, आपण एन्जॉय मला किशी दे ना एन्जॉय करायचं. हाताला हाताला. नंतर आलो आपण लोकेशनला. सो आम्ही फायनली पोहोचलेलो आहे गिब्स कॅम्पिंगला. आम्ही इथे ठोकरवाडी डॅमला गिब्स कॅम्पिंग हे बुक केलं होतं. सो जवळपास 3 तासाच्या पुण्यापासूनच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो. आता बघूया आता आतमध्ये सगळं लोकेशन वगैरे. वाव, हे बदक तर किती छान आहेत. तर आल्या आल्या आपल्याला आधी एक रिफ्रेशमेंट भेटलेली आहे, भजी आणि चहा. तर आधी थोडंसं खाऊन घेऊयात आणि त्यानंतर मग बाकी आपण लोकेशन वगैरे एक्सप्लोर करायला जाऊयात. कारण सगळ्यांना खूप भूक लागली आता. काय पाहिजे बबडीला? जबरदस्त येतं भजी. तर एकदम असं गावठी फ्लेवर येतो आपल्याला. गावाकडचे बाजारात वगैरे जसे भजी भेटतात ना, अगदी तसेच. आमच्या बबडीला पण आवडला. छान आहे बब्बी, भजी छान आहे. आवडला. सो तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरला डिटेल्स पाठवून तुम्हाला. रन काढ, रन काढ. अहो तुम्ही पण पळा ना. ए बॉलरने पण पळायचं असतं ना, नसतं का? पुन्हा दाखव. आमचा छोटा प्लेयर आहे तो. चला इकडे ये.
चौकाच्या बापू तिकडे गेला हळूहळू एक काम करा बापू, तुम्ही ती खाली जावा तिथं. आमचा बॉलर कुठे गेलाय बॉलिंग करायला. हा चल अगं चल. स्पीड वाढवायचं असतं तिकडून येऊन, तुझं इथं आल्यावर कमी होते. हे बर चल. कॅच आउट आउट. तर भरपूर खेळून भरपूर मजा केली आणि हा अजून आमच्या दीदीला खेळायचंच आहे. आणि इकडे पप्पा मात्र बघा, इथं जरी आले तरी पण माझेच व्हिडिओ बघतायत, माझे रेग्युलर व्ह्यूअर. हे बघा आता आमची इकडं भटकंती सुरू झाली आहे. पाण्यात जायचं आहे आणि ते पण पाण्यात पाय सोडून बसायचं आहे अशी दीदीची डिमांड होती. तर तेच आम्ही नक्की कुठे बसता येईल हे शोधतोय. असं म्हणजे इथं आपल्याला ट्रेकिंग प्लस कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स अनुभवायला मिळतोय. इकडे बघा असं जंगल टाईपमध्ये सगळं झाडं वगैरे आहेत. हो हळू. हा मी घालतच नव्हते. आयुष्यपत पडता पडता वाचले आता. चप्पल इथंच काढ, चप्पल खाली घसरली. हो भैया हळू. हे पण खूप मस्त वाटतं. हिडन जेम. पाणी में व्हायचं बदललं रे. अजून तुझं गिफ्ट पेंडिंग आहे. मी आणलेलं नाहीये. साप वगैरे नसतील ना पाण्यात. ना इथं कसला सुपर आहे. बघा इथं आम्ही आलेलो आणि इथे आम्हाला गणपती बाप्पा मिळाले. किती छान आहे. तुला माहिती आहे आज मंगळवार आहे आणि मंगळवारचं गणपती भेटले. कसलं भारी नेचर आहे बघा ना. म्हणजे मला जसं ड्रीम असे आहेत ना की असे प्लेसेस फिरायचे आणि तसंच एक लोकेशन आहे हे पण. लास्ट टाइम मी जिंकलेले तिकडे. हे 10 रुपयाचं आहे ना. काय खेळायचंय. शिवाशिवी नाही, व्हॉलीबॉल खेळायचं आम्हाला. तू काय एकटाच क्रिकेट खेळायला चालला. मग काय सिक्स मारतो. बापूची ताकद कमी पडते. तर सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केलाय. आम्ही इकडे पाण्यात वगैरे जाऊन आलो डॅमच्या. आणि इकडे बबडी आणि पप्पा तर खूपच जास्त एन्जॉय करतात. ही बघा अजून पण मातीतच खेळतीये. आणि लोकेशन पण एक नंबर आहे इथलं. म्हणजे पवना डॅम वगैरे केलेला आहे किंवा तिकडं पानशेत, ही लोकेशन आपल्याला माहिती आहेत. पण हे एक हिडन जेमच म्हणू शकतो. तर ठोकरवाडी डॅम म्हणून हे लोकेशन आहे आणि जे की पुण्यापासून 70 ते 71 किलोमीटरवरती आहे. सगळीकडे हिरवळ आहे आणि नेचर तर एक नंबर आहे. वीकेंडला गर्दी वगैरे असते. आता आम्ही वीकडेजमध्ये आलो त्यामुळे सध्या तरी आमची फॅमिलीच आहे इथं. कारण दीदीचा बड्डे आला मंगळवारी. आमची जी टेंट वगैरे आहेत ते पाण्यापासून असं वरती एक स्पेस आहे थोडंफार पटांगण वगैरे आणि इथे टेंट लावलेले आहेत. एकदम सेफ आणि सिक्युअर जागी. कारण मला टेन्शन होतं की बबडी सोबत आहे म्हटल्यानंतर आपण टेंटमध्ये सेफ वगैरे असेल का. बट लोकेशन वगैरे एकदम प्रॉपर आहे जागा. आणि रात्रीचा व्ह्यू तर बघा किती भारी. म्हणजे सजावट पण खूप छान केली आहे आणि इथला व्ह्यू एक नंबरच आहे नजारा. हे फॅमिली फ्रेंड्स कपल फ्रेंडली सगळ्यांसाठीच बेस्ट लोकेशन आहे. सो माझ्याकडून तर 5 स्टार आहेत या कॅम्पिंगला.
इकडे बघा किती छान आहे, आता डेकोरेशन पण केले. आपल्या काही पार्टीज वगैरे असेल, बर्थडे पार्टी, ॲनिव्हर्सरी किंवा आणखी काही सेलिब्रेशन्स असतील तर इथं खूप छान प्रकारे तुमची अरेंजमेंट होऊ शकते. सो मी तर तुम्हाला सजेस्ट करेन इथे नक्की या. आणि शांत राहून इथून पण आपण पाण्याचा वगैरे व्ह्यू एन्जॉय करू शकतो. पाण्याचा खळखळ आवाज वगैरे इथंपर्यंत येतोय पूर्ण. आणि इकडच्या साईडला कॅम्प फायर वगैरे थंडीच्या वगैरे दिवसामध्ये इथे एन्जॉय करू शकतो. मला हे लोकेशन इतकं आवडलंय ना, असं झालं यार आधी का नाही सापडलं हे लोकेशन. कारण मला असं कॅम्पिंग वगैरे खूप जास्त आवडतं, पण प्रॉपर लोकेशन असेल तर. हे आपल्याला बार्बिक्यूचा पण शॉट भेटतोय बघा, इथं सुरुवातच केलेली आहे. हे बघा स्पेशली माझ्यासाठी आणि भैयासाठीचे व्हेजमध्ये पनीर आणि बटाट्याचे काप आहेत ना, ते बटाटा झाडाला बबडी बघा माती घेऊन आली. तिला मातीतच खेळायला भेटत नाही बिचारीला पुण्यात. हे खालीच जाऊन बसलं. आपण आता बबडीला दाग अच्छे हे वाली ऍडव्हर्टाइज देऊ शकतो. नको ते आपल्याला सर्फ एक्सेल डागाचे सर्फ एक्सेल वाल्याला पाठवा. काय करून आली ग तू? मातीत खेळून आली. आवडलं तुला? अजून खेळायचंय? थकली नाही तू? काही म्हणताय बरं का? तू खुश आहेस बाबू आज? खुश आहेस का खुश नाहीस? खुश का नाहीस बाबू? सो इथं आमच्या व्हेजवाल्यांचं बार्बिक्यू आलेलं आहे, ज्यामध्ये पनीर आणि बटाट्याचे काप आहेत. आणि आता चिकनवाल्यांचं अजून तयार होतंय. आधी व्हेजवाल्यांना प्रेफरन्स दिलाय. माशाचं कट असतो ना तसं वाटतं. खरं सांग तुला नॉनव्हेजची आठवण येते ना? नाही आठवण येत, पहिलं आवडायचं आता नाही आठवत. आपलं नाव नाबू मामा खायला घे ना बाबूला. ती सोंगटी पळवली तिनं. चोर. हे बघा इकडे चिकनचे बार्बिक्यू सुरू आहेत. आता आम्ही आमचं व्हेजचं संपवून पण आलो, नॉनव्हेज वाल्यांचं चालू आहे आता. आणि आता अशा प्रकारे यांचे बार्बिक्यू पण आलेले आहेत, चिकन बार्बिक्यू. चलो एन्जॉय. कसा आहे जिजू? तर सगळ्यांचं मस्तपैकी खाऊन पिऊन झालंय. आणि आता सगळ्यांच्या लक्षात आलं की अरे आपण तर इथं बर्थडे सेलिब्रेट करायला आलोत. आणि आता आमची बर्थडे गर्ल पण उठली आहे, आत्ता जागी झाली आवरायला वगैरे. सो आता आवरतो आम्ही, म्हणजे आल्यापासून कसलंच फ्रेश वगैरे झाले नाहीये. तर आता मी तयार झाली आहे दीदीच्या बर्थडेसाठी, आणि तिकडे ती पण तयार झाली आहे. आणि फक्त आता सगळंच लोकेशन भारी आहे, पण नक्की कुठे केक कट करायचा त्याचं लोकेशन मी आणि भैया शोधतो की जिथे फोटोज प्रॉपर येते. इथेच ट्राय करू, इथे किंवा मग टेंट समोर. छान वाटतं मला, इथे आवडलं. बघूत. ही बघा आपली बर्थडे गर्ल आलेली आहे मस्तपैकी तयार होऊन. आणि तिचं एकच चाललंय आता, माझे फोटो काढा फोटो काढा. आणि इकडे हा रेड्यासारखा बसलाय, जेवायला बसलाय सर. अरे किती इज्जत करते रे गरीबाची. इकडे बघा मम्मीचं व्हिडिओ. आणि मी कशी दिसते बघ. इकडे बबडीची पेशन्स लेवल संपलेली आहे बघा. तुला काय हवायचे? तू खाल्ला तरच मी खाणार. आता चिडली, तिला नाही मिळालं आपला केक. आपला केक घे. पडेल बाबू, तुला काय हवंय सांगितलं. बबडी तुम्ही दोघी मिळून कट करा, इथं दोघी मिळून कट करा. नाही चांगलं. आशूला पहिली खाल्ली तिने, आशूला हातून पुसून खाल्ली. बबडी इथं आपण करू ना कट मम्मा सोबत. चला फोटो काढायचे आपल्या बाबूचे. मम्माचा आता बर्थडे कट करू. हो ये ये चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी. ओके सो बर्थडे गर्ल, कसं वाटलं तुला? आणि स्पेशली म्हणजे या लोकेशन बद्दल काय सांगशील?
लोकेशन खूप छान आहे. माझा मूड एकदम फ्रेश झालाय. खूप मस्त आहे. खरंच खूप छान आहे. सेलिब्रेशन खूप छान झालं. हा, आता गिफ्ट मिळाला नाही तो नंतरचा भाग आहे. गिफ्ट तुझं उद्या मिळणार आहे, कारण सगळं नेचर आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे इथले जे भैया आहेत त्यांनी जी सर्व्हिस वगैरे दिली आम्हाला प्रोव्हाइड केली खूप मस्त दिली. खूप आणि आता जेवण पण रेडी झालंय. सो सगळेजण जेवायला घेतलेत. इकडे नॉनव्हेजचा मेनू असलं जबरदस्त जेवण आहे ना, वासावरून समजते मस्त. ते. म्हणजे खरंच खूप जबरदस्त आहे. मला क्रेविंग्स होत आहेत. एवढं भारी होतं आणि त्याच्यापेक्षा जबरदस्त आहे. स्पेशली रस्सा तर लय भारी झाला. भारी. आणि आमचं व्हेजवाल्यांचं बघा, पनीर आणि बटाट्याची भाजी, वरण भात, चपाती, पापड. इकडे नॉनव्हेजवाले तर मिटक्या मारतायत. आणि मला माहिती आहे व्हेज पण खूप भारी असणार आहे, कारण मग अशी पनीर बार्बिक्यू वगैरे खूप छान बनवलं होतं. आणि हे सगळं श्रेय जातंय या दादांना. खूप छान चव आहे हाताला. जेवण कसं आहे नॉनव्हेज? एकदम मस्त आहे. छान आहे. आता खाऊन दे. तुमचे बापू इकडे ये. तिकडे बुवा येतोय बाब्या. इकडे आला, इकडे. ही तर यार दिवस रात्र नुसती मातीत खेळत राहिलीये. हिला सीमेवर सोडलं पाहिजे, शत्रूचं काय खरं नाही. मातीत डुंबून डुंबून मारेल. शाकाल दिसतीये. सो मस्तपैकी जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही फिरतोय इथे नेचरमध्ये मस्त अशा थंड थंड हवेत. मला वाटलेलं एवढी गरमी आहे, सो इकडं कसं नेचर असेल, कारण पुण्यातल्या गरमीत थांबावंसं नाही वाटत तिथं. पण इथे वाटतच नाही की म्हणजे सध्या बाहेर एवढी गरमी चालू आहे. एकदम असं थंड थंड ठिकाण आहे. इकडं आतंकवादी पकडलाय. आता आंघोळ करायची. आता मातीत नाही खेळायचं, आता झोपायचं. ती ही करते, तिला चीअर्स करते पप्पाला. बबडी म्हणजे एक मोठा पर्सनच झालाय आपल्यातला. बाबा गॅस बाहेर पडत, सगळं जेवण बाहेर पडत. चलो शतरंज का एक दाव हो जाए. चाल चलो. आणि अशा तऱ्हेने पहिला तरी डाव मी जिंकलेला आहे. जिजूंना अजून होप्स आहेत की ते दुसऱ्या डावात मला हरवतील. सो आमचा दुसरा डाव आता मांडायचं चालू आहे. चलो. सो आता खाऊन पिऊन आणि थोड्याशा गेम्स खेळून आता जवळपास 12:30 पावणे 1 झालेत आणि आता आम्ही झोपायला आलोत. आणि मला वाटलेलं की गरमी असेल आणि त्या अकॉर्डिंगच मी कपडे पण आणलेले, पण असली थंडी वाजतीये ना, एकदम थंड थंड हवा वगैरे सुटली आहे, कारण पाणी वगैरे आणि ह्या झाडांमुळे थंड वातावरण आहे एकदम इकडे. सो चलो आता फक्त टेंटमध्ये थंडी वाजू नये. चला आता झोपायला जाते आणि बाकी उद्या सकाळी बाकीच्या ॲक्टिव्हिटीज किंवा दिवसाचं नेचर पण छानपैकी उद्या तुम्हाला दाखवते. तोपर्यंत गुड नाईट. भेटूयात उद्या सकाळी.